नमस्कार, मी विनोद पाटील। आज आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 6वी मध्ये प्रवेश मिळवण्याकरिता जे विद्यार्थी प्रयत्न करत असतात त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ। अंकगणितातील प्रकरण क्रमांक 4 दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया यामधून एक प्रश्न आपण जो प्रामुख्याने विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर आपण साधारणपणे कसं सोडवलं पाहिजे ते या ठिकाणी बघणार आहोत। तर प्रश्न सगळ्यांसाठी पहिल्यांदा वाचून घेतो। दोन संख्यांचा गुणाकार 3.92 असा आहे। 92 3.92 कोणत्या तरी दोन संख्या ज्या दोन संख्यांचा गुणाकार 3.92 असा असणार आहे। त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे। संख्या दिलेली नाही, एक संख्या जर आपण x घेतली तर तिच्यापेक्षा दुसरी संख्या जी आहे तिच्यापेक्षा दुप्पट असणार आहे। तर मग त्यातील मोठी संख्या कोणती असं म्हटलेलं आहे। आपण उदाहरण सोडवत असताना लक्षात घेऊ इथे की एक संख्या बरोबर जर आपण काय घेतली, एक संख्या बरोबर जर x घेतली आणि दुसरी संख्या काय म्हटलेलं आहे की दुसरी संख्या त्यापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे त्या x च्या पेक्षा ती दुप्पट असेल, म्हणजे ती किती असायला पाहिजे तर ती निश्चितच 2x व्हायला पाहिजे। x आणि 2x या दोन संख्या घेतल्या, समीकरण काय बनणार की x गुणिला 2x बरोबर 3.92 हे असं आहे। म्हणजे असं असल्यास हे सगळं दिलेलं आहे आपल्याला, या उदाहरणामध्ये ही माहिती दिली गेलेली आहे। असं असल्यास मोठी संख्या कोणती ते आपल्याला काढायची आहे। आता आपण मोठी संख्या काढताना आलेल्या समीकरणाला सोडवूया या ठिकाणी। तर हे समीकरण सोडवत असताना काय व्हायला पाहिजे पहा, x गुणिला 2x म्हणजेच 2x चा वर्ग बरोबर 3.92। आता इथे x चा वर्ग जसाच्या तसा राहील आणि हे 3.92 आहे, हे 2 आहे त्याला भागीला 3.92 भागीला 2 आपल्याला या ठिकाणी असं घ्यावं लागेल। आता इथे x स्क्वेअर जो आहे तो आपण लिहूया जसाच्या तसा, याला आपण भाग देऊया। भाग दिला असता काय होईल पहा, इथे आपण रफ मध्ये जर भाग घेतला 3.92 भागीला 2, आता आपण 3.92 ला 2 ने भाग देऊया, बे एक बे, इथे एक शिल्लक राहिलेला आहे। आता हे दशांश चिन्ह आहे म्हणून इथे दशांश चिन्ह आपण देऊन देऊया, इथे येणार किती 9। आता आपल्याला 2 नी 19 ला भाग द्यायचा आहे, बे 9 18 होता, मग आपण या ठिकाणी 9 घेतले, हे 18 झाले, एक उरला या ठिकाणी, पुन्हा हा 2 येईल आणि बे सक 12। अशा पद्धतीने आपल्याला इथे किती आलेली आहे 1.96। आता 1.96 हा x चा वर्ग आहे, मग आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर ते काय होईल 1.96। या 1.96 चा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग काढायचा, वर्गमूळ काढायचा आहे। आता वर्गमूळ काढण्याकरिता आपण काय करूया, वर्गमूळ काढण्याची पद्धत या ठिकाणी तुम्हाला 196 चा या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे। तर वर्गमूळ तुम्हाला पाठांतर केलं असेल तर ठीक आहे की तुम्हाला काढता येईल, छोटी संख्या आहे 196, 196 14 चा वर्गमूळ होतो, पण ज्यांना वर्गमूळ पाठ नसेल ते वर्गमूळ सुद्धा क्षणात काढू शकतात। ते कसं बघा, जर तुम्हाला मूळ संख्या म्हणजे मूळ अवयव जर एखाद्या संख्येचे काढता येत असतील तर वर्गमूळ आपण सहज काढू शकतो। या ठिकाणी बघा आपण याला आपण भाग देऊया 2 ने, 2 ने भाग दिला असता बे 9 18 आणि बे 8 16 98 आले। आता ही 98 सुद्धा समसंख्या आहे, पहिल्यांदा 2 ने जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत 2 ने भाग द्यायचा आपल्याला, याला 2 ने भाग देऊया, जात असल्यामुळे बे 4 8, एक उरला बे 9 18, आता 49 या ठिकाणी आलेले आहे। आता 49 ला 2 ने भाग जात नाही, मग 3 ने भाग द्यायला लागेल आपल्याला। 3 ने भाग जातो का, 9 आणि 4 13 होतात, 13 ला 3 ने भाग जात नाही म्हणून 49 या संख्येला 3 ने भाग जाणार नाही। 3 ने भाग नाही न गेल्यावर मग आता पुढची मूळ संख्या कोणती 5, तर 5 ने सुद्धा भाग जात नाही, कारण एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कुठलाही अंक नाही। त्यानंतरची मूळ संख्या कुठली तर ती आहे 7, मग आपण 7 ने भाग देऊया, 7 7 49 होतात, तर 7 ने भाग दिला 7 आले, पुन्हा या ठिकाणी 7 ने भाग जाईल, इथे 1 राहिला। आता आलेले ज्या मूळ अवयव आहे त्या मूळ अवयवांची एक जोडी, त्याला एक संख्या म्हणू आपण, ही दुसरी जोडी
2 गुणिला 7 बरोबर किती होतात 14. म्हणून 14चा वर्गमूळ हा 14चा वर्ग 196 तर 196चा वर्गमूळ 14 असं ते वाईस वर्सा होणार. तर यावरून आपल्याला लक्षात आलं की हे कशाचं आहे 196 हा वर्गमूळ कोणाचा आहे तर आहे 14चा. म्हणून x बरोबर 14 झाले. आता आपल्याला दशांश चिन्ह ठेवावं लागेल. एक घर सोडून दशांश चिन्ह ठेवलं आपल्याजवळ x ची किंमत आलेली आहे 1.4. मात्र प्रश्नामध्ये काय विचारलंय तर त्यातील मोठी संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. आता आपण ही जागा रिकामी करूया. इथे मोठी संख्या बघा x आपल्याला मिळालेली आहे. मोठी संख्या 2x होणार. म्हणून x बरोबर 1.4 असेल तर 2x बरोबर 2 गुणिला x ची किंमत किती आहे 104 तर ते होईल 2.8. मोठी संख्या आपल्याला ती मिळाली आहे 2.8. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे.